साक्षी कोंबडी कुठं राहिली का? अरे ती आज नाही येणार कॉलेजला. तिला जरा काम होतं घरी तर ती म्हणली आज नाही. आईला हे बेंच जरा तुटका वाटतोय रे. आपण तिकडचा बेंच आणू चल. आईला हे बेंच जोरात आहे रे. हेच घेऊया आपल्याला. अरे हे कोणाच आहे? हेच बेंच घेऊ. कुठं? काय कुठे? माझा बेंच आहे हा. तुझा बेंच म्हणून नाव लिहिले का तुझं बेंचवर? या नाव नाही, इथं आधी मी बॅग ठेवली. मग बॅग ठेवली म्हणून काय झालं? कुठं आहे बॅग इथं? कुठे आहे बॅग? मला काय माहित तुझी बॅग? बॅग तुझी मला कसं माहित असणार? नीट बोला. माझी बॅग कुठे ते नीट सांग. नीट बोल म्हणजे बेंच माझा आहे, मीच घेऊन जाणार. माझा बेंच आहे हा. तुझ्या काय बापाचा बेंच आहे का ह्यो? बापावनं जायचा. फी मी पण भरली आहे. मग माझा बेंच आहे, मी घेऊन जाणार. मी पण बघते कसा बेंच नेतो ते. मी ह्योच बेंच नेणार. ए आव्या सगळ्यांनी ऐका, आजपासून ह्यो बेंच माझा आणि बेंच मीच नेणार. नेऊनच दाखव. हे गे रे हिच्या सकट. नको ना दादा. तू दुसरा बेंच घे ना दादा. तू दादाच नको ना बाई म्हणू. ह्यो बेंच तुलाच ठेव, पण मला दादा म्हणू नको. माझं नाव मयूर आहे. काय? मयूर. कळलं ना? बर मयूर दादा. परत अगं बाई माझं नाव मयूर आहे. काय म्हणायचं? मयूर. बर मयूर. मग माझं पण नाव ना रुपाली. माझ्या बेंचला हात नाही लावायचा. ठेव नाही लावत. काय रे? काय नाही सर. ओके आहे ना? ओके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. आपण प्रेझेंटीपासून सुरुवात करूया. अनिकेत, अविनाश, किरण, मयूर, प्रेझेंट. साक्षी, अंकिता, कोमल, ऋतुजा, सर आमची हजेरी राहिली. नाव काय तुझं? संतोष. आणि तुझं रे? किरण. लक्ष कुठे आहे तुझं? तिकडं. तिकडं? नाही 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 तुमच्याकडे. आणि उशीर का झाला? होतं थोडं काम. तुझ्याकडे बघून वाटत नाही तुला काय काम असेल म्हणून. जाऊन बस. आणि हो, तू इथं शिकायला येतोयस, कुस्ती खेळायला येत नाही. तर आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. माझं नाव धीरज वाघमारे आणि मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. त्याआधी मला एक सांगायचं आहे की तुम्ही सिनियर कॉलेजमध्ये नसून तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये आहात. हे लक्षात ठेवा. इथले काही नियम आहेत, काही अटी आहेत आणि ते सगळं तुम्हाला कटाक्षाने पाळायचं आहे. जसं युनिफॉर्म्स. मला सगळेजण युनिफॉर्म्समध्ये हवेत. कॉलेज असतं 7 वाजताचं. 7:15चं माझं लेक्चर आहे आणि माझ्या लेक्चरला मला ॲब्सेंटी नको आहे. नाहीतर काय, मराठीचंच लेक्चर आहे, नंतरही करता येईल. मी अजिबात खपून घेणार नाही आहे. येते का लक्षामध्ये? आणि एक लक्षात ठेवा मुलांना, प्रयत्न, कष्ट आणि चिकाटी हे 3च मार्ग यशासाठी. ती मी सगळ्यांकडनं हीच अपेक्षा करतो की तुम्ही चिकाटीने अभ्यास कराल.
येतंय लक्षामध्ये? गुड. आता माझी ओळख झाली. आता तुम्ही सर्वजण एक एक करून तुमची ओळख, नाव, तुमचे पर्सेंटेज आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे ते मला सांगा. आपण कुठून सुरू करूया? हां, तू सांग. माझं नाव आर्यन. मला 10वीला 63% पडले. मला क्रिकेट खेळायला आवडते. तुझं नाव सांग. माझं नाव किरण आहे. मला 10वीला 58% होते आणि मला क्रिकेट खेळायला आवडतं. संतोष सांग. माझं नाव संतोष आहे. मला 10वीला 36% आहेत आणि मला डॉक्टर बनायचं आहे. अरे बाळा, तू चुकीच्या वर्गात बसलाय. सायन्सचा वर्ग पलीकडे. बरं राहू द्या मला नाही व्हायचं डॉक्टर. अरे डॉक्टर नाही तर ठीक आहे, दुसरं काय व्हायचंय? मला फक्त 12वी पास व्हायचंय आणि 12वी पास झालं का लग्न करायचंय आणि 2 पोरांचा बाप व्हायचंय बस. शांत बसा. सर माझं नाव अविनाश आहे. मला 10वीला 92% आहेत. मला पोहायला आणि वाचायला खूप आवडतं आणि मला मोठं होऊन IAS अधिकारी व्हायचे. तू सांग. सर माझं नाव अनिकेत आहे आणि मला 10वीला 70% होतं आणि मला चित्रकला खूप आवडते. मला आर्टिस्ट व्हायचे. बरं. सर माझं नाव मयूर कुंभार आणि मला लय टक्के पडले. लय म्हणजे किती टक्के पडले? जाऊ दे ना सर, कशाला आता. सांग. हो लय टक्के पडल्यात 45. पण मला आहे ना मोठून सुपरस्टार व्हायचं आहे. तुझं सांग. माझं नाव वैष्णवी. मला 10वीला 60% होते आणि मला काही बनायचं नाही, घरचे म्हणतील तसंच. तुझं. माझं नाव प्राजक्ता. मला ना मोठं होऊन ना पोलीस बनायचं आहे. मला 10वीला मार्क ना 75. तू सांग. माझं नाव साक्षी पाटील. मला 10वीला 90% होते आणि मला IAS अधिकारी बनायचे. हां, तुझं सांग. माझं नाव अंकिता डामसे. मला 10वीला 72 पडलेत. मला वकील बनायचे. अरे छान. तुला वकील व्हायचंय. पण तुला वकील का व्हायचंय? मला समाजातल्या गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. छान, मस्त. माझं नाव नेहा. मला 10वीला 55% पडलं. मला मेकअप आर्टिस्ट बनायचे. आणि तुला? माझं नाव रुपाली भांगरे. मला 10वीला 49% होते आणि पुढे जाऊन मला हॉटेल टाकायचे. अरे वा, छान. मग तुला काही स्पेशल बनवता येतं? येतं ना, पुरणपोळी. पुरणपोळी? रेसिपी माहिती आहे? हा, सोपं आहे की. तुरीची डाळ उकडून घ्यायची. अरे शांत राहा. तुरीची डाळ आणि ती दळून घ्यायची. तू बस खाली. मला एकच सांगायचं आहे, आपल्या क्लासची पटसंख्या 40 आहे आणि मी बघतोय की थोडे मुलं गैरहजर आहेत. तर माझी फक्त त्यांना एवढीच विनंती आहे आणि तुम्हालाही की त्यांना जाऊन सांगा की गैरहजर राहू नका. तुम्ही सगळेजण ग्रामीण भागात नाहीत आणि तुमचे आई वडील खूप कष्ट करत आहेत. त्यांची एकच अपेक्षा आहे की त्यांची मुलं शिकून सवरून खूप मोठी व्हावी. म्हणून मी सांगतोय, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. या समाजामध्ये असे खूप मुलं आहेत की ज्यांना शिकायची इच्छा आहे पण शिकू शकत नाही. का तर त्यांची परिस्थिती नाही आहे. त्यांचे आईवडील त्यांना शिकवू शकत नाही आणि तुम्हाला ती संधी मिळाली आहे. त्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. शिका, मोठे व्हा, आईवडिलांना सुख द्या. हीच त्यांची फक्त इच्छा असते, बाकी काही नाही. म्हणून मी सांगतोय परत एकदा, हे वर्ष 11वी आणि 12वी हे तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतं. त्यामुळे सिरियस व्हा आणि अभ्यास करा. आणि खूप छान आहे. मी तर म्हणतो की तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये
सिनियर कॉलेजमध्ये काही मुलं भरकटतात, पण ज्युनियर कॉलेजमध्ये तसं नसतं. कारण ज्युनियर कॉलेजमध्ये 10वीपर्यंत जे तुम्ही शिक्षण घेतलेलं असतं त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज चालतं. त्यामुळं तुम्ही शिक्षणाला महत्त्व द्या आणि तुम्ही अभ्यास करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं एक वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं शिक्षणावर लक्ष द्या. मामू, एक मिनटं ऐका, एक मिनटं शांत राहा थोडं. धडा पहिला मामू आणि लेखक आहेत शिवाजी सावंत. सुप्रसिद्ध कादंबरीकार मृत्युंजय ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचं शिखर आहे. चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र. छावा, युगंधर, लढा या प्रसिद्ध कादंबऱ्या, अशी मने अशी नमुने, मोरावळा. होय राव्या, अरे ती पोरगी सकाळी कसली भांडत होती. तुला अक्कल नाही का रे? कशाला त्या पुरी बरोबर भांडतो? मग तिनं माझा बेंच का घ्यायचा? अशामुळेच ना तुला पुरी पटत नाही, कळलं का? आणि आज कॉलेजचा पहिला दिवस होता, काय इम्प्रेशन पडलं असेल रे तुझं त्यांच्यावर? रुपये ऐक ना, काय रे? आमच्या आईला घरी जाऊन सांग उशीर होईल यायला. बर. साक्षी, अगं ही तीच पोरं वाटत आहेत ना? हा तीच आहे ती पोरं. चल तिला जाऊन विचारू. हे मी नाही बाबा, तुम्ही जावा, माझी सकाळीच भांडणं झाली आहेत. ए रुपाली, जरा थांब ना. ती पोरं कोण होती? ती आमच्या गावची आहेत. तू कधीपासून ओळखते त्यांना? आम्ही लहानपणापासून एकाच शाळेत होतो. का ग, काय काम होतं का? काय नाही, असंच विचारलं. बरं. जा मग तू. होय, ती पोरगी काय म्हणत होती? अरे ती तिघ आहे ना एकाच गावची आहेत आणि ती त्यांना लहानपणापासून ओळखती. होय ना, मग ती वर्गात खडू मारत होती तीच ती पोर आहे ती. अरे तीच परत लय बाकारत. आणि मला पण ना त्याने खडू मारला होता, तुला सरळ नाव नाही सांगता आलं? पण मला कळलंच नाही पहिले कोणी मारला. नंतर त्या पोरीला मारलं तेव्हा कळलं मला की तोच मारतोय. त्या पोरांचं लयच बिल झालंय. मी आपण मागं बघितलं ना त्यांच्याकडं, मला म्हणतात पुढे बघ. मैऱ्या, उद्या ना आपण त्यांच्याकडे बघूच. अरे आज नाही पण उद्या भेटतीलच किती. आव्या, तू ना त्या पोरांपासून जरा जपूनच राहा, उगाचच भांडण होईल. अगं मग आम्ही पण काय कमी आहेत का काय रे? हा ना, मग त्यांनी मारायचं ना आपण बघत बसायचं वे. ती जरा आगाऊच आहेत, सरांना पण घाबरत नव्हती, त्यांना पण उलट बोलत होती. तू जरा जपूनच राहा. हे बघ, त्यांनी जर आमचे 4 फटके टाकलं ना, आम्ही 2 तरी टाकूच. हा ना, टाकशील ना, फक्त मार खाऊन येऊ नको. तुला माझ्यावर भरोसा नाही का? हाय, तसं हाय तू स्ट्रॉंग. अगं पण ती कोमल का नाही आली आज कॉलेजला? तिचं काहीतरी काम होतं, ती बाहेर गावी गेली, येईल उद्या. ती जर आज असती ना, तिने 100% यांचा आजच वरा काढला असतं बघ. हा होय राव्या, सुरलय आगा होतं. आगाऊ तर होतच रे, पण चांगलं पण होतं. आपल्याला किती समजून सांगत होतं. पण ते जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं ते गणितचं टेन्शन गेलंय. ते सारखं साइन कॉस थिटा आणि माझ्या डोक्याला होती खुट्टा. पण जरा ते इंग्लिशचं टेन्शन आहे. होय रे, पण आज इंग्लिश शिकवाय कोण आला नाही रे मास्तर. अरे आज कॉलेजचा पहिला दिवस होता, कळलं का? उद्यापासून बघ मास्तरांची कशी लाईन लागत होती. साक्षी, तू का माझ्याकडे बघत नव्हती? मी बघत नव्हते तर मग तुला पेन पाहिजे नाही मला कसं कळलं? मीच दिला ना तुला पेन.
होतं माझं लक्ष तुझ्याकडे. अगं पण तो सरांना असं का सांगितलं तू पण आय एस अधिकारी होणार आहे ते? आता आर्ट्स घेतलंय मी तुझ्यासोबत मानल्यावरती तू आय एस अधिकारी होणार मग मी पण होणार. मी ठरवलंय आज मी पण आय एस अधिकारी होणार. आपण दोघं मिळून अभ्यास करू. करू ना. मयूर हा. अरे पण ती वृत्ती आज का नाही कॉलेजला आली? काय माहित. तुला काय करायचंय? तुम्ही बोलता ना. कळलं मला. अगं नाही. कळलं मला तुमचं चालू आहे. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. अगं ती कॉलेजला नाही आली म्हणून मी विचारलं. चालले मी. अगं थांब हे. साक्षी. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. नको येऊ माझ्या मागं. अगं मी ती आली नाही म्हणून म्हणत होतो. माझं तिचं काय नाही.